महाराष्ट्र राज्यामधील शेतकऱ्यांसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी। खरीप पीक विमा 2025 कधी मिळणार, याच प्रश्नाचे उत्तर आज शेतकऱ्यांना अगदी एका मिनिटामध्ये मिळणार आहे। बऱ्याच दिवसापासून शेतकरी बांधव पीक विम्याची वाट पाहत होते। नेमकं पीक विमा कधी मिळणार, पीक विमा आज येईल उद्या येईल अशा प्रकारच्या बातम्या शेतकरी बांधव पाहत होते, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कसल्याही प्रकारे विमा रक्कम आतापर्यंत जमा झाली नव्हती। परंतु शेतकरी बांधवांनो बघा, काहीच असे शेतकरी होते ज्यांना पीक विमा भेटला होता, परंतु भरपूर प्रमाणात 75% शेतकरी बांधव अजून पण पीक विम्यापासून वंचित आहे। तर मग आज त्याच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा रक्कम जमा होण्यात सुरू झाली आहे। शेतकरी बांधवांनो, ज्या दिवसाची तुम्ही वाट पाहत होता तोच दिवस आज उगला आहे, कारण की आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी अधिकृत माहिती दिली आहे। म्हणजे की बघा, आज टोटल 16 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे वितरण पार पडणार आहे, असे या ठिकाणी स्वतः देवेंद्र फडणवीस सरकारने सांगितलं आहे। त्यांनी काही महत्त्वाच्या अटी, नियम व शर्ती घातलेले आहे। तर कधी मिळणार पीक विमा, असा शेतकऱ्यांचा प्रश्न होता। आजच या ठिकाणी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा रक्कम जमा होत आहे। चला तर मग पाहून घेऊया कोणकोणते शेतकरी पात्र आहे व त्याच सोबत कोणकोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होत आहे। तर शेतकरी बांधवांनो, आताच पत्रकार परिषदेमध्ये बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे। केंद्र सरकारने 2022 पासून 2025 पर्यंत जो काही पीक विमा मंजूर केला होता त्याचा दुसरा टप्पा अखेर आज शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित होण्यात सुरू झाली आहे। मुख्यमंत्री मोदयांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन ही महत्त्वाची माहिती दिली आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला अजून पण तुमच्या बँकेच्या खात्यावरती पीक विम्याचा 1 पण रुपया भेटला नसेल तर तुम्ही महत्त्वाची 2 कामे करून घ्या। ते केल्यानंतर तुम्हाला नक्कीच निधी रक्कम मिळणार आहे। सरकारने सांगितल्याप्रमाणे आज या ठिकाणी टोटल 16 जिल्ह्यांमध्ये वितरण पार पडणार आहे। अगदी 2 ते 4 तासांमध्येच हा पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे, असं स्वतः देवेंद्र फडणवीस सरकारने सांगितलेलं आहे। आज तुमच्या खात्यामध्ये हेक्टरी 20,000 रुपयांचा पीक विमा जमा होत आहे। हा पीक विमा 2025 बघा, आता हे पीक विमा 2025 मध्ये तुम्हाला मिळत आहे, बऱ्याच दिवसापासून मिळालेला नाही। 2022 ते 2024 पर्यंतच्या या 3 वर्षांचा रखडलेला पीक विमा सोडण्यासाठी मुहूर्त आज लागलेला आहे। म्हणजे की बघा, 2025 मध्ये तुम्हाला पीक विमा मिळत आहे। गेल्या 2 ते 3 वर्षांपासून पीक विमा शेतकऱ्याला भेटला नाही, तो पीक विमा आज शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 20,000 रुपये हेक्टरी तुमच्या खात्यामध्ये आज जमा होत आहे। ज्या शेतकऱ्यांचे बँक खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल, ज्यांचे बँक खाते पोस्ट पेमेंट बँकेमध्ये असेल किंवा महाराष्ट्र बँकेमध्ये असेल किंवा बँक ऑफ इंडियामध्ये असेल, जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये असेल, जिल्हा सहकारी बँकेमध्ये असेल, तर या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता 2 ते 4 तासांमध्ये पीक विमा रक्कम जमा होत आहे। गेल्या महिन्यापासून अनेक शेतकरी पीक विम्याची वाट पाहत होते। सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ पसरत होते, आज पीक विमा येईल उद्या पीक विमा येईल, परंतु फक्त सर्वजण बोलतच होते आणि नुसतं अफवा सुटल्या होत्या। परंतु आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा रक्कम जमा होत आहे। स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी पत्रकारांना बोलताना हे सांगितलेलं आहे। त्यावेळी मुख्यमंत्री मोदी यांनी तातडीने आदेश कृषी विभागाला दिल्याचं आता स्पष्टपणे पाहायला मिळत आहे। टोटल 20,000 रुपये हेक्टरी पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्री साहेबांकडून देण्यात आले आहे। त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांचा आदेश म्हणजे की फायनल निर्णय आता जाहीर झाला आहे। शेतकऱ्यांना आज मोठा दिलासा मिळत आहे। 16 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आली आहे। या 16 जिल्ह्यांमध्ये जे शेतकरी बांधव राहतात त्यांच्याच खात्यावरती पीक विम्याचा दुसरा टप्पा आता सुरू करण्यात आला आहे। शेतकरी मित्रांनो, तुमचा जिल्हा जर या 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तर खरोखर तुम्हाला पीक विमा रक्कम सरकारच्या माध्यमातून आता अगदी काहीच तासांमध्ये जमा होत आहे। गेल्या महिन्यापासून तुम्ही फक्त पीक विमा आज येईल उद्या येईल अशी वाट पाहत होता, परंतु ठामपणे कोणी सांगत नव्हतं पीक विमा कोणत्या तारखेला येईल, कधी
येईल, पण मुख्यमंत्री मोदयांनी आता पत्रकार परिषद घेऊन डायरेक्ट सांगितले आहे पीक विमा तुम्हाला 2 ते 4 तासामध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येत आहे। 2022ला 2023ला किंवा 2024ला तुम्ही पण पीक विमा भरला असेल तर तुमच्या खात्यावरती आता पीक विमा सोडण्यासाठी मुहूर्त लागला आहे। टोटल 16 जिल्ह्यांची यादी आता सरकारने बँकांना देऊन टाकल्यामुळे आता ही प्रक्रिया वेगाने सुरू होत आहे। यामध्ये टोटल 3 वर्षांचा रखडलेला पीक विमा केंद्र सरकारकडून आता मंजूर करून मुख्यमंत्री साहेबांच्या आदेशानंतर अगदी 2 ते 3 तासामध्ये आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे। आता फायनल निर्णय जाहीर करण्यात आला आहे। आता बघा कोणत्या पिकाला किती पीक विमा मिळणार तुम्हाला या ठिकाणी मंजूर करण्यात आला आहे आणि हेक्टरी कोणत्या पिकाला किती मिळणार आहे, म्हणजेच की प्रत्येक पिकानुसार तुम्हाला पीक विमा वेगळा असणार आहे। गेल्या 3 वर्षामध्ये तुमच्या पीक विम्याचे नुकसान झाले आणि अर्ज भरताना कोणती पिके नोंदवली गेली त्यानुसार तुम्हाला पीक विमा आता मिळणार आहे। खरोखर आता मुख्यमंत्री साहेबांच्या आदेशानंतर अगदी काहीच तासामध्ये वितरण प्रक्रिया पार पडणार आहे। टोटल 16 जिल्ह्यांची यादी मुख्यमंत्र्यांनी आता सांगितली आहे, पण त्याआधी कोणत्या पिकाला किती निधी मिळणार आहे याची यादी समजून घ्या। तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण काही शेतकरी अर्धवट व्हिडिओ पाहतात, त्यामुळे त्यांना कोणत्या पिकाला किती हेक्टरी पीक विमा मिळणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा भेटणार आहे हे समजत नाही। पीक विमा आज येईल उद्या येईल अशा बातम्या ऐकून शेतकरी कंटाळले आहे, परंतु आता मुख्यमंत्र्यांनी डायरेक्ट ऑर्डर काढल्यामुळे फायनल निर्णय जाहीर झाला आहे आणि अगदी 2 तासामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा रक्कम जमा होत आहे। आता पाहून घेऊया कोणत्या पिकाला किती पीक विमा मिळणार आहे। जर तुमचे भात पीक असेल आणि तुम्ही कोकणातील सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी मधील शेतकरी असाल तर गेल्या 3 वर्षामध्ये जे नुकसान झाले असेल तर तुम्हाला हेक्टरी 3 बघा आता या ठिकाणी 3 वर्षांचा मिळून 50,000 रुपये पर्यंत तुम्हाला निधी सरकारच्या माध्यमातून अगदी 2 ते 4 तासामध्ये जमा करण्यात येत आहे। त्यामुळे भात पीक जर तुमचे असेल तर 50,000 रुपये हेक्टरी तुम्हाला मिळत आहे। त्यानंतर सोलापूर आणि सांगली बघा जर तुम्ही असेल तिथून तर या ठिकाणी बाजरी पिकाचे तुमचे नुकसान झाले असेल तर हेक्टरी 32,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अगदी 2 ते 4 तासामध्ये पैसे सोडण्यात येत आहे। मुख्यमंत्री साहेबांनी आदेश दिले आहे, त्यामुळे जर तुमचे बाजरी पीक असेल तर हेक्टरी 32,000 रुपये पीक विमा तुम्हाला मिळणार आहे। तुमच्या पिकानुसार तुम्हाला किती हेक्टरी पीक विमा मिळणार आहे याची यादी आता सांगितली जात आहे। बघा जर तुमचे गेल्या 3 वर्षामध्ये भुईमुग पिकाचे नुकसान झाले असेल तर भुईमुगाला 45,000 रुपये हेक्टरी 3 वर्षांचा मिळून पीक विमा मंजूर करण्यात आला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आदेशानंतर पीक विम्याचा दुसरा टप्पा खरोखर आता या ठिकाणी जमा करण्यात सुरुवात सुरू झाली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना आजचा दिवस गोड होणार असल्याची मोठी बातमी सरकारने सांगितली आहे। भुईमुग पिकाला 45,000 रुपये रक्कम आता देण्यात येत आहे। 16 जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा मंजूर करण्यात आला आहे। या 16 जिल्ह्यांमध्ये आज पीक विमा जमा करण्यात येत आहे। जर तुमचे सोयाबीन पिकांचे 3 वर्षामध्ये कोणत्याही वर्षामध्ये नुकसान झाले असेल, तुम्ही पीक विमा भरला असेल, तुमच्यासाठी सर्वात मोठा पीक विमा मंजूर करण्यात आला आहे, तो म्हणजे की 3 वर्षांचा हेक्टरी 45 ते 55,000 रुपये तुम्हाला मिळणार आहे। म्हणजे की काही भागांमध्ये 55,000 तर काही भागांमध्ये 45,000 असा देखील निधी शेतकरी बांधवांसाठी मंजूर करून देण्यात आला आहे। सोयाबीन पिकाला हा निधी आता मिळत आहे। आता पुढे कापूस वगैरे सर्व पिके यादी जाहीर झाली आहे। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर अखेर पीक विमा वाटपाला आता 2 ते 4 तासांमध्ये मुहूर्त लागल्याचं पाहायला मिळत आहे। त्यानंतरचे पीक म्हणजे की मूग पिकाला तुम्ही 2022 ते
2024 मध्ये पण पीक विमा नोंदवला असेल तर तुमच्या खात्यावरती आता डायरेक्ट 28,000 रुपये हेक्टरी 3 वर्षांचा मिळून एकत्र पीक विमा मिळत आहे। व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही पाहिले आहे काही शेतकऱ्याला बघा 20,000 रुपये येणार आहे, परंतु काही शेतकऱ्याला त्यानुसार जास्त नुकसान झाले असेल तर त्यांना जास्त पण पीक विमा मिळणार आहे। पुढचे पीक म्हणजे की उडीद पीक जर तुम्ही पेरला असेल 2022 ते 2024 मध्ये नुकसान झाले असेल आणि पीक विमा नोंदवला असेल तर तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये 25,000 रुपये हेक्टरी 3 वर्षांचा मिळून पीक विमा आता जमा होत आहे। हे खरोखर आदेश मुख्यमंत्री साहेबांनी आता दिले आहे। मुख्यमंत्र्यांचा आदेश म्हणजे की फायनल निर्णय आता जाहीर झाला आहे। शेतकरी मित्रांनो, पीक विम्याची वाट बघत असताना तुमच्यासाठी आनंदाची बातमी आज आली आहे। म्हणजे की बघा, शेतकऱ्यांसाठी आज सोन्याचा दिवस उगल्यासारखंच झालं आहे। हा शेवटचा टप्पा तुम्हाला आता मिळणार आहे। यामध्ये 16 जिल्हे सांगण्यात आले आहे। पुढचे पीक म्हणजे की तूर पिकाचे जर तुमचे 3 वर्षांमध्ये नुकसान झाले असेल, शेतकऱ्याने पीक विमा भरला होता, त्यांच्या खात्यावरती हेक्टरी 40 ते 47,000 रुपये 3 वर्षांचा मिळून रखडलेला पीक विमा मंजूर करण्यात आला आहे। त्याची मंजुरी आता मिळाली आहे, म्हणजे की बघा मंजुरी भेटली आहे। त्यामुळे आज ज्या शेतकऱ्यांचे तूर पिकांचे नुकसान जास्त प्रमाणामध्ये मागील 3 वर्षांमध्ये झाले असेल त्यांना आजच पीक विमा त्यांच्या खात्यामध्ये मिळत आहे। आता बघा, त्यानंतर सर्वात जास्त पीक विमा मंजूर करण्यात आला आहे तो म्हणजे की कापूस पिकाचा विचार केला तर हेक्टरी 3 वर्षांचा मिळून शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये 60,000 रुपये मंजूर करण्यात आले आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना आता मोठा फायदा होणार आहे, मोठी मदत आता मिळणार आहे, कारण 3 वर्षांचा मिळून पीक विमा सर्वात जास्त मिळत आहे। पीक विमा शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये आता जमा करण्याचे आदेश आले आहे, परंतु कोणत्या 16 जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा जमा होत आहे याची यादी सरकारने स्पष्टपणे आता जाहीर केली आहे। 16 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून आता आली आहे। तुमचा जिल्हा यामध्ये असेल तर तुम्हाला आता 2 ते 3 तासामध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती निधी जमा करण्यात येत आहे, सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे। काही तांत्रिक अडचणीमुळे पीक विमा वाटप रखडले होते, परंतु आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विमा सोडण्याचे आदेश मुख्यमंत्री साहेबांकडून आता आले आहे। हा निधी केंद्र सरकारच्या माध्यमातून वितरित करणाऱ्या प्रमुख बँकांमध्ये जमा होत आहे। या बँकांमध्ये जिल्हा मध्यवर्ती बँक बघा आणि या ठिकाणी सहकारी बँक बघा, या ठिकाणी जिल्हा सहकारी बँकेचा पण समावेश करण्यात आला आहे। बघा, DCC बँक ज्याला म्हणतात बघा, बँक ऑफ महाराष्ट्र यांच्यामध्ये देखील निधी मिळणार आहे। स्टेट बँक ऑफ इंडिया ज्याला SBI म्हणतात, बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, बँक ऑफ बडोदा, HDFC बँक, ICICI बँक, त्यानंतर पोस्ट पेमेंट बँक बघा, आधार लिंक जर तुम्ही केले असेल तर तुमच्या खात्यामध्ये निधी रक्कम भेटत आहे। बघा, DCC बँक येथे देखील निधी जमा होणार। त्यानंतर बघा, मध्यवर्ती जी काय बँक आहे येथे पण निधी जमा होणार। सरकारने सांगितल्याप्रमाणे आता कसल्याही परिस्थितीमध्ये सरकारच्या माध्यमातून आज निधी रक्कम जमा होत आहे। पीक विम्याचा दुसरा टप्पा जमा होण्यासाठी 16 जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे। या यादीमध्ये नंदुरबार 2 लाखांपेक्षा जास्त शेतकरी पात्र ठरले आहे। त्यानंतर नागपूरमध्ये 2 लाखांपेक्षा जास्त शेतकरी पात्र ठरले आहे। परभणीमध्ये 1 लाखांपेक्षा जास्त शेतकरी, त्यानंतर यवतमाळमध्ये 2 लाखाहून अधिक शेतकरी या जिल्ह्यांचा समावेश आहे। तसेच बीड, जालना, धुळे, छत्रपती संभाजीनगर 3 लाखांपेक्षा जास्त शेतकरी, सोलापूर, जळगाव, सातारा, अकोला, वाशिम, चंद्रपूर, नांदेड आणि लातूर या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे। आता शेतकरी बांधवांनो बघा, नंदुरबारमध्ये 2 लाखांपेक्षा जास्त शेतकरी पात्र आहे। या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट 20,000 रुपये हेक्टरी प्रमाणे बघा पीक कापूस सोयाबीन जर असेल तर जास्त निधी मिळणार आहे असं सरकारने सांगितलं आहे। नागपूर जिल्ह्यामध्ये 2,96,000 इतका जास्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बघा आता निधी रक्कम जमा होत आहे असं सरकारने स्पष्टपणे जाहीर केलं आहे।
तर मग शेतकरी बांधवांनो, कसल्याच प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका. बऱ्याच दिवसापासून अफवा सुटल्या होत्या. आज देईल, उद्या देईल, परंतु आता अधिकृत अशी तारीख सरकारच्या माध्यमातून जाहीर झाली आहे. तर ही होती सर्वात महत्त्वाची बातमी. धन्यवाद.